सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत, तेही कमी तेलकट, कमी साहित्यामध्ये अगदी घरच्या घरी कुणीही बनवू शकेल। चव तर अतिशय भन्नाट अशी बनलेली आहे। हे अत्यंत सोप्या पद्धतीने बनवलेले वडे, त्याची रेसिपी आणि कृती आपण पाहूया। इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। यामध्ये पाणी टाकून आपण 10 मिनिटे ठेवायचे आहे। आधी आपल्याला हे चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे 2 वाटी पाणी वतून आपण हे 10 मिनिटे ठेवायचे आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे हे साबुदाण्याने चांगलं पाणी अब्झर्व केलेलं आहे। आता आपण यामध्ये जे वरती दिसतं ते सर्व पाणी काढायचं आहे आणि अगदी अर्धा इंच एवढं पाणी यामध्ये ठेवायचं आहे। 7 ते 8 तास आपल्याला हे साबुदाणे भिजवून ठेवायचे आहेत। हे पहा, एकदम सुके असे आपले हे साबुदाणे भिजलेले आहेत, एकदम छान मऊ। आता आपल्याला बटाटा इथे किसून घेतलेला आहे। किसलेले बटाटे आपण या भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला बारीक भाजलेला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। शेंगदाणे बारीक वाटल्यामुळे इथे बाइंडिंग छान येतं आणि शेंगदाण्याची चव पूर्णपणे त्या वड्यामध्ये उतरते। आता चवीनुसार इथे मीठ घ्यायचं आहे। तुम्ही जिथे जे मीठ उपवासाला खात असाल ते घेतलं तरी सुद्धा चालेल। आपल्या चॅनलवरती उपवासाच्या बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या नक्की पहा। इथे आपण बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची 7 ते 8 हिरव्या मिरच्या मीठ टाकून बारीक वाटून घेतलेल्या आहेत। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, त्यामुळे खाली कपडा हातरून आपण हे हाताने चांगला घट्ट याचा गोळा मळून घेऊया। जेवढं हे छान पीठ मळाल तेवढे वडे आपले छान चांगले बनतात। तर आपल्याला इथे पाणी बिलकुल वापरायचं नाही। तुम्ही थोडं जरी पाणी वापरलं तर आपण जेव्हा तेलामध्ये वडे सोडतो तेव्हा ते तेल अंगावर उडण्याची शक्यता असते आणि आपले वडे सुद्धा फुटतात। तेल लावून आपल्याला हा गोळा परत एकदा चांगला मळून घ्यायचा आहे। आता हातावरती थोडं तेल लावायचं आहे। इथे तेलाची सुद्धा गरज नाही, पण वड्याला चांगला आकार यावा म्हणून इथे आपण हे या पद्धतीने थोडासा यातला गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याला छान गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। मध्यभागी पोकळ ठेवायचा आहे। असा हातावरतीच अगदी गोल गोल आपण पटकन याला आकार देऊन घेणार आहोत। पॅटिसला जसा आकार देतो तसाच इथे आपल्याला ह्या वड्याला सुद्धा इतपत जाडी ठेवायची आहे, जास्त जाडही नाही पातळही नाही। या पद्धतीने आपण 15 वडे बनवलेले आहेत, छोटे छोटे। सर्वच वडे बनवून आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। आता आपल्याला कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। तेल एकदम कडक गरम झालं पाहिजे। हे पहा, हे पीठ टाकल्यानंतर अगदी पटकन वरती येतं, म्हणजे आपले हे तेल चांगलं गरम झालेलं आहे। तेल जर चांगलं गरम झालं नसेल तर वडे तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतात। आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे, इथे पाहू शकता। तर तेलामध्ये 4-4 वडे टाकून मी ते तळून घेणार आहे। इथे तेलाचे थोडे बुडबुडे कमी झाले की एका साइडून आपले वडे चांगले भाजलेले आहेत असं समजायचं आणि त्यानंतर आपण हे हळूच पलटून घ्यायचे आहेत। उलटण्याने एका साइडून आता हे आपण या पद्धतीने उलटून घेऊया। हे पहा, आता दुसऱ्या साइडून सुद्धा हे गॅस इथे मीडियम हीट वरती करायचा आहे। पहिल्यांदा फास्ट करायचा आहे, नंतर मीडियम हीट वरती गॅस करून वडे चांगले तेलावरती तळून घ्यायचे आहेत, नाहीतर वडे आपले कच्चे राहतात आणि त्याची टेस्ट सुद्धा बदलते। चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता तुम्ही तेलाचे बुडबुडे सुद्धा आता कमी झालेले आहेत
आणि आपण गॅस सुद्धा कमी केलेला आहे. मीडियम हीट वरती ठेवून आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. एकदम क्रंची असे हे वडे बनत नाहीत, पण चव अत्यंत भन्नाट अशी लागते याची. हे पहा, या पद्धतीने तेलामध्ये जरा सुद्धा आपला वडा फुटलेला नाही, तेल सुद्धा एकदम क्लीन आहे. याच पद्धतीने आपण इतर सर्व वडे तळून घेऊया. तर ह्या आषाढी एकादशीला तुम्ही ही वड्याची रेसिपी, साबुदाणा वड्याची रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, किती छान आपले वडे फुललेले आहेत. सर्व वडे आपण आता या टिश्यू पेपरवरती काढून घेतलेले आहेत. हे वडे दह्याबरोबर खूप छान लागतात किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया असेच एक नवीन रेसिपी.